हॅलो हाय श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आता आलेली आहे कोल्हापूरमध्ये सराफा बाजार म्हणजेच गुजरीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे सोन्या चांदीचे जे दागिने आहेत खूप उत्कृष्ट मिळतात आणि त्याचे जे डिझाईन्स आहेत तुम्हाला खूप छान छान आहेत. इवन जी जोडवी तुम्ही बघू शकता जी मी घेतली आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि नाजूक घेतलेली आहे मी. पप्पा Yun mo na po ba? तर आज मी माहेरातून चाललेली आहे माझ्या सासरी आणि इथे तुम्ही बघू शकता पप्पा आणि ही माझी बॅग आहे आणि आता जायची तयारी आहे. ही तुम्हाला मी दाखवते, एक मिनिट. आता कृष्णाचा वाढदिवस झाला, वाढदिवसाला हा तिला ड्रेस. हे तिला शूज. थांब 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 थांब. आवडले का? मस्त आहे. तिला असे पाहिजे होते हा शूज, म्हणजे ती म्हणलेली मला. हे बघा किती छान शूज आहेत आणि लहान मुलांचं ना जेवढं घेईल तेवढं कमी असतं खरंच. हे तिने घातले की मला हे कर, व्हिडिओ कॉल कर काय. आणि हे शिवांतला कपडे. जावा व्यवस्थित. पाया पडते. थांब, हे सगळं घालूया आता ह्याच्यात. रडू नको रडू नको रडू नको रडू नको. आणि ना तुम्हाला मी दाखवते मी काय काय घेतलं, एक मिनिट. ही साडी आहे ना मी लवकरच नेसेन, खूप छान आहे, मस्त साडी आहे. ही साडी ना मी मुंबईवरून येतानाच आणली आहे. घाटकोपरला घेतलेली आहे मी साडी. शेडवा दुकानमध्ये घेतलेली आहे घाटकोपरला. आणि उत्कर्षला अशी साडी पाहिजे होती, खूप दिवसापासून पाहिजे होती. मस्त छान आहे. आणि दुकानमध्येच ह्याचं बिडिंग फॉल वगैरे दुकानमध्येच करून दिले. आणि हा बघा अशा पद्धतीचा हा पीस आहे. हा ब्लाऊज शिवा. हो हो हो. हे बघा ह्याच्यातच ठेवते काय. नायर पण म्हणतात त्याला. ऍक्च्युली करायची अशी गरज नाहीये, पण आता मम्मी दरवेळी अशी करत असते प्रेमाने. तसं नाही ग, कसं असतं मुलगी जेव्हा माहेर येते ना तेव्हा तिला माहेरून जाताना तिची ओटी, साडी, चोळी देऊन तिची ओटी भरायची असते, समजलं ना. आणि नातवंड सुद्धा सुट्टीला येतात, तर नातवंडासाठी त्यांचा पण अधिकार आहे ना. आता जावई आले आणि लगेच गेले, जावई बापू आले असते तर त्याच्यासाठी पण शर्ट घेतलाय मी. पण आता अधिक महिन्यामध्ये सतीश येणार ना मुंबईला, तर तेव्हा सतीशला कपडे वगैरे तिथं आपण सगळं करूया मुंबईमध्ये, ठीक आहे. तर हा बघा हा कृषिवांशचा ड्रेस आहे, हे त्याला घेतलेलं आहे. घडी सगळी विस्कटली गयाची. हा, आणि त्याला ना असेच कपडे आवडतात. कपडे सुद्धा मी मुंबईवरून येतानाच आणलेले आहेत.
शूज वगैरे पण आणि साडी पण. कारण कसं कोल्हापूर मधलं एवढं काही आम्ही असं घेत नाही, म्हणजे कॉटनच्या साड्याच फक्त घेतो. तर पोरांना पण मी मुंबईवरून येतानाच घेऊन आले. हे बघ सिंड्रेला छान आहे, मस्तच आहे. है ना. हे बघ सिंड्रेला शूज छान असे व्हाईट कलरचे आहेत. इथे बघा छान बू आहे आणि इकडे असे डायमंड आहेत मस्तपैकी. आणि आमच्या कृष्णाला मस्त दिसणार आहे, क्यूट दिसणार आहे. ऍक्च्युली कृष्णल आणि शिवांश काल परवाच तिकडे गेलेले आहेत. आणि हा ड्रेस हा बघ कसा आहे, असा टाईपचा हा वन पीस आहे. म्हणजे हा फक्त हे जरा दाखव ओपन करून. हा तिचा बर्थडे गिफ्ट आहे ना. हा बर्थडे गिफ्ट आहे. मस्त मस्त आहे ना? आहे. हो थोडा मोठाच आहे पण छान आहे. हे वरचा टॉप आहे हा आणि हे खालचं आहे. हा प्लाझो आहे तो. हम्म. मस्त मस्त छान. तिला दे घालायला. हो. घातला. अशा प्रकारे माझी सुट्टी संपलेली आहे. मी 10 दिवस आली होती माहेरी आणि 10 दिवस कसे संपलेत हे मला ऍक्च्युअली कळालं नाही. आणि कधी पण ना म्हणजे मुलगी जेव्हा माहेरातून जेव्हा सासरी जाते तिला असं वाटतं की नाही एक दिवस अजून थांबावं, पण ते पॉसिबल नसतं. तर आता मी चालली आहे माझ्या सासरी. तर चला. काळजी घे स्वतःची, पोरांची काळजी घे, औषधं सगळी वेळेवर घे. कळलं काय? कळलं काय? नव्हे औषधं वगैरे वेळेवर घे. हा कळलं काय? औषधं वगैरे वेळेवर घे. मुला राहू दे, पाय पडायचं राहू दे. स्वामीचे पाय पडले आणि घरात पाय पडले ते जेवायला त्यांना उत्कर्षा मी तुला काय सांगितलं, काळजी घे तब्येतीची आणि औषधं मेन घे. हा कळलं काय? पोरांच्याकडे लक्ष दे काय. हा पोरांच्याकडे लक्ष दे, औषधं घे, रडू नकोस. नाही चले तर चाललेली सासरला काय रडायचं. खरं 10-12 दिवस मजेत गेले ना. 10-12 दिवस कुठले, 10 दिवसच आहे ना. मजेत गेले ना. चलो बाय. काळजी घे तब्येतीची. आता तुम्हाला हे घर नेक्स्ट इयर दिसेल. लेक माझी Bye. चाललेली आहे सासरी. तुम्ही सगळे सुद्धा तिला आशीर्वाद द्या आणि सासरमध्ये चांगल्या पद्धतीने जाऊ दे. औषधं घे, गोळ्या घे, मुलांची काळजी घे. ठीक आहे. चलो बाय. तर हा शिवान पाहिजे आमचा शिवान कृष्ण. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.